नमस्कार. अभिषेक ॲग्रो सर्व्हिसेस मध्ये सर्व शेतकऱ्यांचे मनापासून स्वागत. आज मी अशासाठी व्हिडिओ करतो आहे कारण आता आपल्याला सीझन चालू झालेला आहे खत देण्याचा. की आता जेवढी फळबागा आहेत, फळझाड आहेत, आंबा, काजू, नारळ, सुपारी यांना तर ह्या पावसामध्ये पाऊस यायच्या अगोदरपासूनच सुरुवात होते की आपण त्याला पुरण भरणं बोलतो. तर ह्या वर्षी तुम्ही जे काय दरवर्षी तुम्ही खत रासायनिक देत असाल तर ह्या वर्षी माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही थोडं सेंद्रियकडे या. कारण का, गेली 5-6 वर्ष मी रिझल्ट काढतोय सेंद्रियचं. आता जो सीझन गेला ना मागचा, ह्या सीझनला एवढा निसर्गाचा प्रॉब्लेम झाला, मोहर तर आला झाडांना पण फळं कुठेच लागली नाहीयेत. आणि अशा निसर्गाच्या प्रॉब्लेम मध्ये पण आम्ही देवगडमध्ये खूप चांगलं काम केलं. खूप म्हणजे एवढं चांगलं काम केलं की एका शेतकऱ्याला आम्ही बागा सेट करून दिल्या. सेट केल्यानंतर त्या बागेमध्ये 5,500 पेटी आंबा मिळाला आणि त्याला मार्केटमध्ये आंबा नसल्यामुळे चांगला रेट मिळाला. मग ते शेतकरी एवढे खुश होते, ते मला बोलले की सर 3 वर्षाचं जेवढं लॉस होतं ते माझं भरून निघालं. असं तुम्हाला काय करायचं असेल ना तर तुम्ही पण आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तिथेच आम्ही थांबलो नाही, मालवण आचऱ्यामध्ये पण रिझल्ट काढला. आता मालवण आचऱ्यावाल्यांचा जो काय रिझल्ट क्वालिटी मिळाली ना त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला मी युट्यूबला दिलेला आहे. तिथून आम्ही रत्नागिरीमध्ये रिझल्ट काढला. रत्नागिरीचे शेतकरी पहिले करत होते, 2 वर्षापासून आमचा सुरुवात केली त्यांनी. पण गेल्या वर्षी जो मागच्या आता ह्या सीझनचा जो रिझल्ट मिळाला ना त्यांना खतरनाक, त्याचा पण तुम्हाला मी व्हिडिओ बनवून दिलेला आहे रत्नागिरीचा. तसंच दापोलीमध्ये पण आपण रिझल्ट काढलेत. दापोली मधला जो रिझल्ट आहे ना त्याच्यावरती तर एवढ्या लोकांनी कॉन्टॅक्ट केलं की कसं काय हे शक्य आहे की जिथे काहीच नाहीये, म्हणजे फळं लागलीच नाही, अशा ठिकाणी तुमची एवढी बाग सेट कशी झाली. ते बघून स्वतः शेतकरी तिथे व्हिजिट करायला आले होते, त्या झाडं बघण्यासाठी आले होते. खरोखर जे व्हिडिओत बोलतात ते आहे का हे बघण्यासाठी आले होते. असं तुम्हाला काय वाटत असेल, जर सेंद्रियकडे यायचं असेल, हा तुमच्या समोर ठेवलेले जे प्रोडक्ट आहेत बघा, इंडियाग्रो ब्रँडला घेऊन मी काम करतोय. नुसतं मी कोकणासाठी काम करत नाहीये. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात गेलात, महाराष्ट्राच्या 26 जिल्ह्यामध्ये माझं काम चालू आहे. म्हणजे फक्त आंबा, काजू, नारळ, सुपारी नाहीये. माझ्या लांजामधला एक रिझल्ट काढला मी नारळाचा. नारळाची साईज आज छोटी व्हायला लागली आहे, ती मोठी करण्याचं काम आपण करतोय. सुपारीची गळ होते, ती गळती थांबवण्याचं काम आपण करतोय. इकडे इस्लामपूरला आपण टोमॅटोसाठी काम केलंय. त्याच्यानंतर आत्ताच एक नवीनच माझा व्हिडिओ निघालाय व्हायचा आलाय ऊसासाठी. म्हणजे ऊसामध्ये पण आपल्याला चांगले रिझल्ट द्यायला लागले. मग तुम्ही आंबा, काजू, नारळ, सुपारी बरोबर या वर्षी आम्ही भात शेतीला दिलंय. थोडं का होईना भात शेती पण चालू झाली, नाचणी चालू झाली, पालेभाज्या चालू झाल्यात. ह्याच्यावरती पण आपण रिझल्ट चांगले देतोय. काकडीचा तर जबरदस्त रिझल्ट आपण दिलेला आहे तुम्हाला युट्यूब चॅनलला, आणि ते सगळे युट्यूबचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेले आहात. तर माझी एक रिक्वेस्ट आहे, तुमची जास्त किती झाडं असतील त्यातली मला सर्व नको आहेत. त्यातली अर्धी 50%, 25% झाडं जरी तुम्ही केलात आणि रिझल्ट बघितलात तर तुम्ही स्वतःहून बोलणारा दरवर्षी हेच वापरायला पाहिजे. एवढे चांगले रिझल्ट मी आज घेतलेले आहेत. आणि मनापासून तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की ह्या वर्षी थोडी तरी तुमची झाडं इंडियाग्रो ब्रँड वापरून करा. आणि सर्व शेतकऱ्यांना माझं एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू, कशा पद्धतीने हे प्रोडक्ट वापरायचे, कसे वापरायचे, त्याच्या पुढचं शेड्यूल बनवून देतो आम्ही. म्हणजे एक डोस दिला म्हणजे होत नाही, तर त्याचं पूर्ण 6 महिन्याचं शेड्यूल मी बनवून देतो. त्या शेड्यूल प्रमाणे तुम्ही काम कराल तर तुम्हाला पुढच्या वर्षी नक्कीच उत्पन्न मिळेल. नुसतं उत्पन्न नाही तर चांगला फायदा होईल. आणि ज्या शेतकऱ्यांबरोबर मी काम करतोय, आज महाराष्ट्राच्या 26 जिल्ह्यामध्ये काम करतोय, ते सर्व शेतकरी खुश आहेत. ते म्हणतात ब्रँड वापरायचा ते इंडियाग्रो ब्रँड वापरायचा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही ह्या वर्षी थोडं तरी करून बघा आणि रिझल्ट बघा आणि मला कॉन्टॅक्ट करा दिलेल्या नंबरवरती. सर्व शेतकऱ्यांना मनापासून धन्यवाद. थँक्यू. या व्हिडिओला लाईक करा आणि अभिषेक ॲग्रो सर्व्हिसेस या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.